राजकारणात अनेकदा जो थांबतो तो संपतो असं म्हटलं जातं। त्यामुळे निवडणुकीच्या काळात प्रचंड तयारी करूनही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीचं चित्र बघायला मिळतं। पण ज्याला थांबण्यातलं राजकारण वेळ कळते तोच मोठी झेपही घेतो। याचाच प्रत्यय आता कोल्हापूरच्या राजकारणात पाहायला मिळतोय। गेल्या 28 डिसेंबरला कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माघार घेणारे कृष्णराज महाडिक आता थेट राज्याच्या राजकारणात चमकलेत। 24 फेब्रुवारीला भाजपने त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची अत्यंत मोठी जबाबदारी सोपवली। त्यामुळेच आज आपण या व्हिडिओत कृष्णराज महाडिक कोण आहेत, त्यांचा अवघ्या 58 दिवसातच हे जोरदार कमबॅक नेमकं कसं झालं, यामागे कोणती कारणं आहेत, त्यांच्या पुढची आव्हानं काय आहेत त्याचं विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मग प्रतिक्रिया नोंदवा, कारण तुम्हाला अशा पद्धतीचं विश्लेषण कुठेच मिळणार नाहीये। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी जाणून घेऊया की ज्यांच्या नावाची आज मीडियात, सोशल मीडियात सगळीकडे चर्चा आहे ते कृष्णराज महाडिक कोण आहेत। कृष्णराज हे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सर्वात धाकटे तिसऱ्या क्रमांकाचे चिरंजीव आहेत। त्यांचे मोठे भाऊ पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज महाडिक हे आधीपासूनच कुटुंबाच्या राजकीय आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत। पण कृष्णराज यांची ओळख केवळ एका बड्या राजकीय नेत्याचा मुलगा एवढीच मर्यादित नाहीये। ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार रेसर आहेत। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील गो कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकून आपली चुणूक दाखवली होती। 2012 आणि 13 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेंट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनल मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं। यासोबतच ते एक अत्यंत लोकप्रिय यूट्यूबरही आहेत। पण गेल्या 2-3 वर्षांपासून राजकारणात येण्याची, निवडणूक लढवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही, मात्र त्यांना संधी मिळाली नाही। आता कोल्हापुरातील एनजीओ चालवणारे यूट्यूबर क्रिश महाडिक यांना आता थेट भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले। त्यामुळे महाडिक यांच्या नियुक्ती मागील नेमकी कारणं काय आहेत ते आपण बघूया। नियुक्ती मागील 3 प्रमुख कारणं। पहिलं म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। पहिलं आणि अत्यंत प्रभावी कारण म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून असलेली लोकप्रियता। कृष्णराज हे आजच्या घडीला मराठी सोशल मीडिया विश्वातील एक प्रमुख नाव आहे। यूट्यूबवर त्यांच्या चॅनेलचे 7 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत। ते आपली लाईफस्टाईल, प्रवास आणि कुटुंबाचे व्लॉग्स बनवतात। विशेष म्हणजे या माध्यमातून मिळणारा सर्व निधी ते सामाजिक कार्यासाठीच वापरतात। यामुळे तरुणांमध्ये त्यांची एक सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली। त्यांचा हा आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रेमी चेहरा तरुणांना पक्षाकडे आकर्षित करून घेण्यासाठी मोठा दुवा ठरू शकतो। राजकीय घराण्याचा वारसा आणि आर्थिक रसद। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राजकीय घराण्याचा वारसा आणि आर्थिक रसद। कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक घराण्याचा गेली 25 वर्ष मोठा दबदबा आहे। महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक या पिता-पुत्रांनी आमदारकी भूषवली, तर महादेवरावांचे पुतणे धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना 2दा खासदारकी मिळाली। महाडिक कुटुंबाची राजकीय आणि आर्थिक ताकद केवळ कोल्हापूर पुरती मर्यादित नाहीये। सोलापूर जिल्ह्यात त्यांचा स्वतःचा मोठा साखर कारखाना आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात त्यांचा गट अतिशय सक्रियपणे कार्यरत आहे। तसंच कृष्णराज यांचे मोठे भाऊ विश्वराज हे मोहोळ तालुक्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात। पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचं जाळं अधिक घट्ट करण्यासाठी महाडिक घराण्याची ही प्रचंड मोठी आर्थिक आणि संस्थात्मक ताकद पक्षाला अत्यंत महत्त्वाची वाटते। या निमित्ताने हे अधोरेखित झाले। माघारीचं पक्षनिष्ठेचं फळ। तिसरं आणि सर्वात कळीचं कारण म्हणजे माघारीचं फळ आणि अढळ पक्षनिष्ठा। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ज्या कमबॅकचा उल्लेख केला तेच या नियुक्तीचं सर्वात मोठं कारण आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णराज हे कोल्हापूर मनपा निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा होती। त्यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून आपला उमेदवारी अर्जही वाजत गाजत दाखल केला होता। मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांना थांबवण्याचा निरोप आला। 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी अवघ्या 24 तासात आपला अर्ज मागे घेतला। त्यावेळी मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार निवडणूक लढवणार नाही असा खुलासा त्यांनी केला होता। त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी छावा 2 पावलं मागे आलाय तो मोठी झेप घेण्यासाठी असं सूचक विधान केलं होतं। कोणतीही बंडखोरी न करता दाखवलेली हीच पक्षनिष्ठा त्यांना आज युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत घेऊन आली आहे। या
नियुक्तीनंतर खासदार महाडिक म्हणाले की कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही. त्या वाक्याची आज पहाट झाली. थोडक्यात हे पद म्हणजे त्यांच्या माघारीचं आणि संयमाचं फळ आहे. कृष्णराज महाडिक यांच्या पुढील आव्हानं. हे कमबॅक जोरदार असलं तरी कृष्णराज यांच्या पुढील राजकीय वाटचाल नक्कीच सोपी नाहीये. त्यांचं आतापर्यंतचं सामाजिक कार्य हे एका उच्चभ्रू NGO प्रमाणे राहिलंय. लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना तळागाळातील सामान्य तरुणांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न मुळातूनच समजून घ्यावे लागतील. रेसिंग ट्रॅकवर गाडी वेगात पळवताना कधी आणि कुठं ब्रेक लावायचा हे त्यांना उत्तम माहिती असलं तरी राजकीय शर्यतीत हा ब्रेक कुठं लावायचा आणि कधी पुढे जायचं याचं राजकीय भान त्यांना आता ठेवावं लागणार आहे. त्यांच्या उच्चभ्रू प्रतिमेची झूल त्यांना बाजूला ठेवावी लागेल, तरच त्यांची पुढची विधानसभेपर्यंतची वाटचाल खऱ्या अर्थाने सुकर होऊ शकेल. कृष्णराज महाडिक यांच्या या नव्या राजकीय इनिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं? ते या नव्या आणि अत्यंत आव्हानात्मक भूमिकेत यशस्वी ठरतील का? या नियुक्तीमागे तुम्हाला काय कारण वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका.